यो जातो मरुदंशजोक्षितले संबोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारि सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी बोधवावे अपत्या परी पाववे प्रेमगाशा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या निर्याणानंतर त्यांनी ज्या वेळेला लौकिक देहाचा त्याग केला त्यानंतर ज्या वेळेला भक्त मंडळींना सगळ्या समर्थ शिष्यांना खूप वाईट वाटलं, खूप दुःख झालं, त्यावेळेला त्यांचं सांत्वन करायला म्हणून समर्थांची वाणी पुन्हा एकदा प्रकट झाली आणि समर्थांनी म्हणावं, माझी काया आणि वाणी गेली म्हणादंतःकरणी परी मी आहे जगज्जीवनी निरंतर श्रीराम आत्मा रामदास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी श्रीराम। समर्थांनी स्वतः असं म्हणावं की आत्माराम आणि दासबोध हे दोन ग्रंथ म्हणजेच माझं स्वतः सिद्ध स्वरूप आहे। या स्वतः सिद्ध या शब्दाला फार महत्व आहे। स्वतः सिद्ध म्हणजे काय? मी स्वतः सिद्ध केलेलं असं माझं स्वरूप जर काही असेल तर ते ग्रंथ म्हणजे दासबोध आणि आत्माराम आहे। दासबोधाचं केवढं महत्व आहे आपण आता सुरुवात करताना पहिला दासबोधाचे पहिल्या दशकातल्या पहिल्या समासातली पहिली ओवी आपण म्हणली ते पुसती कोण आहे। आपण खरंच विचार करतो का हो कोण ग्रंथ? आपण पारायण करायचं म्हणून एखाद्या ग्रंथाचं पारायण करायला घेतो, त्याच्या मागची कारण काय असतात? कोणीतरी सांगतं बाबा तू अमुक तमुक ग्रंथाचं पारायण कर, तुझं चांगलं उत्पन्न होईल, तुझ्या शेतीत चांगला तुला हिस्सा मिळेल, तुला चांगलं मुलबाळ होईल, या आशेने आपण पारायण करायला घेतो। आणि आपण सांसारिक लोक त्या ग्रंथामध्ये काय सांगितलंय याचा विचार करत नाही। पण समर्थ म्हणतात असं करू नका, अर्थाविना पोथी वाचू नये। म्हणून कोण ग्रंथ हे पहिले समर्थांनी सांगितलं। हा ग्रंथ वाचून तुम्हाला काय मिळणार आहे हे पहिले समर्थांनी सांगितलं। आणि ह्या ग्रंथाचा जर आपण विचार केला, श्रीमद ग्रंथराज दासबोध हा असा ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये व्यावहारिक ज्ञानापासून जे खरं तर आपल्या आई वडिलांनी आपल्याला द्यायचं असतं लहानपणी, बाळा असं बोलू नको, सभेमध्ये लाजू नये, असं करू नको, पायाने पाय तू खाजवू नको, किंवा चार लोकांमध्ये बसलेला असताना मोठ्याने हसू नको, असं जे बेसिक ज्याला आज आपण म्हणतो कसं वागावं हे व्यवहार ज्ञान जे द्यायची जबाबदारी आपल्या आई वडिलांची असते। पण समर्थ माऊली ही आपली आई आहे म्हणून त्या क्षुल्लक अशा वाटणाऱ्या पण महत्वाच्या गोष्टींपासून ते अगदी ज्ञानाचं शेवटचं टोक जे असतं ते म्हणजे वेदांत, आत्मसाक्षात्कार, परब्रह्माचं ज्ञान, त्या ज्ञानापर्यंत सगळं काही समर्थांनी या एका ग्रंथामध्ये तुमच्या आमच्यासाठी उपलब्ध करून दिलं। त्याचं कारण काय आहे? दासबोध हा जो ग्रंथ आहे, समर्थांचं संपूर्ण आयुष्य जर तुम्ही बघितलं कसं आहे ते आयुष्य, एक तप म्हणजे 12 वर्ष होतात, बरोबर की नाही? 12 वर्षांचा कालावधी म्हणजे एक तप। आणि ह्याच्यामध्ये जर समर्थांचं संपूर्ण आयुष्य आपण विभागलं तर तुमच्या लक्षात येईल पहिली 12 वर्ष समर्थ जांब क्षेत्रामध्ये राहिले, त्यानंतरची पुढची 12 वर्ष नाशिकला टाकळीला समर्थांनी तपश्चर्या केलीये ती 12 वर्ष, त्याच्या पुढची 12 वर्ष समर्थांनी तीर्थाटन केलेलं आहे। तीर्थाटन म्हणजे काय हो? तीर्थयात्रा आम्ही आजच्या काळात करतो तशी नाही। आम्ही एकदा बसमध्ये बसलो आणि डुलकी लागली की पुन्हा तिथे गेल्यावरच आम्हाला अरे फोटो काढा आपण आलो इथे, अशी समर्थांची तीर्थयात्रा नव्हती। प्रत्येक गावामध्ये जायचंय, त्या त्या गावातली भाषा, त्या त्या गावातल्या पद्धती, त्या गावातली माणसं
बरं त्या काळी परचक्र होतं. आपल्यावरती विचार करा, आज आपण स्वतंत्र आहोत तरी आपल्या धर्माची अशी अवस्था आहे. आपल्याला भांडावं लागतं धर्मासाठी. स्वतंत्र भारत झाल्यानंतर किती वर्षांनी राम मंदिर तयार होतंय विचार करा. मग ज्या वेळेला पारतंत्र्य असेल किती वाईट परिस्थिती आहे. पण या सगळ्यामधून समर्थांनी नुसती तीर्थयात्रा केली नाही, ज्या ज्या ठिकाणी ते गेले तिथली माणसं समर्थांनी जोडली, त्यांना आपलंस केलं आणि त्या लोकांच्या पिढ्यानपिढ्या आज समर्थ सेवेमध्ये आहे. म्हणजे त्यांचं नेटवर्क, समर्थांचं जे समाजकारण ज्याला आपण म्हणतो ते किती बळकट असेल याचा विचार करा. आणि अशी 12 वर्ष केलेलं तीर्थाटन आहे. त्याच्या पुढची 12 वर्ष समर्थ पुन्हा महाराष्ट्रात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे उभे राहिले. आपल्या संपूर्ण या तपस्येचं, संपूर्ण समाज जोडल्याचं जे बळ होतं ते सगळं शिवाजी महाराजांना समर्थांनी एकवटून दिलं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले. स्वराज्याच्या निर्मितीला हातभार लावला आणि हे सगळं करून पुन्हा नामा निराळे राहिले. याचं कारण काय? राजकारण निरूपण समाज जर तुम्ही वाचला असेल, समर्थ म्हणतात कार्य कसं व्हावं तर करणाऱ्यानं, ज्याला खरंच काम करायचं असतं ना, तो कधी कामाचा दिंडोरा पिटत नाही. तो काय म्हणतो, काम होणं महत्वाचं आहे. मग तो वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या लोकांकडून ते काम करून घेतो. आणि हे समर्थांनी त्यांच्या आयुष्यभर केलं. एवढं दिव्य आयुष्य ज्या समर्थांचं होतं त्या संपूर्ण आयुष्याचा गोषवारा समर्थ दासबोधात म्हणतात झाले साधनांचे फळ. साधना कोणी केली हो? आमच्या समर्थ माऊलीने केली. आपल्याला शक्य आहे का 12 वर्ष पाण्यात उभं राहून जप करणं? शक्य नाही आम्हाला. जेवढी साधना समर्थांनी केली त्याच्या 10% सुद्धा आज आम्हाला जमणार नाही. पण या संपूर्ण साधनेचं फळ जर काही असेल तर तो हा ग्रंथराज समर्थांनी तुमच्या आमच्यासाठी दिला. आणि काय सांगितलं? संसार झाला सफळ. संसाराचा अर्थ काय हो? संसरती इति संसार हा, असं शास्त्र सांगतं. जो नेहमी सरपटत जातो, काही ना काही त्याचं टुमणं चालू असतं, तो संसार आहे. मग हा संसार सफळ कधी होतो? ज्या वेळेला देह परमार्थी लागतो त्यावेळेला सफळ होतो. मग तो कसा सफळ व्हायचा तर समर्थांनी आपल्या सर्वांची सोय करून ठेवली. काय सांगितलं? काही बाकी करू नका. माझं स्वतःच हे सिद्ध स्वरूप आहे आणि तो दासबोध तुम्ही वाचा. आणि तुमचं आमचं भाग्य आज एवढं आहे, ज्या भूमीमध्ये समर्थ रामदास स्वामी हे त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी व्यतीत केलं, त्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो. नवे ज्या मार्गावरून समर्थ गेले असतील त्या मार्गावरून आज आम्हाला चालायला मिळतं. ज्या मार्गावरून समर्थांचे शिष्य गेले असतील, जिथे शिवाजी महाराज आणि समर्थांच्या गुप्त भेटी झाल्या असतील, जिथे त्यांचा पत्रव्यवहार झाला असेल, जिथे त्यांनी दासबोध लिहिला असेल, जिथे त्यांनी चिंतन केलं असेल, त्या प्रभू रामचंद्राचं ध्यान केलं असेल, ज्या भूमीला समर्थांच्या पायाचा स्पर्श झाला, जिथे समर्थांचा आवाज घुमला, तिथे बसून आज आम्हाला समर्थांचं चिंतन करायचं विचार करा. खर तर मी म्हणतो तुमचं एवढं भाग्यवान कोणी नाही. आम्ही तर सज्जनगडावरती राहतो, हे खरं आहे, आमचं भाग्य आहेच. पण आमच्यापेक्षा तुमचं भाग्य जास्त आहे. त्याचं कारण आहे की समर्थांचे विचार, समर्थांनी त्यांच्या संपूर्ण साधनेचं फळ ज्या क्षेत्रामध्ये दिलं, ज्या ठिकाणी दिलं, त्या ठिकाणी तुम्ही जन्माला आलात, त्या ठिकाणी तुम्हाला समर्थांची सेवा करायला मिळते. याच्यापेक्षा दुसरं मोठं भाग्य काय असेल विचार करा. आणि म्हणून आपण सगळे खूप भाग्यवान आहोत. फक्त आता आपल्याला गरज आहे ती समर्थांच्या विचारांना आत्मसात करायची गरज आहे. खरं आहे की नाही? समर्थांचा दासबोध आम्ही डोक्यावर घेतला, पण डोक्यात किती गेला हे महत्वाचं आहे की नाही? जसं समर्थ म्हणतात बघा, समर्थांना ग्रंथाची सुरुवात अशी करता आली नसती का? हा ग्रंथ वाचला तर तुम्हाला छान पैसा अडका मिळेल, तुमच्याकडचे सगळं रोग काही पळून जाईल. पण समर्थांनी अशी काही सुरुवात केलेली नाही. समर्थांनी एवढा प्रॅक्टिकल मनुष्य दुसरा कोणी नाही. समर्थ म्हणतात हा ग्रंथ वाचल्यावर काय मिळेल तुम्हाला ते मी तुम्हाला आत्ताच सांगतो. दासबोध वाचला म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये दुःख होणार नाही, तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट येणार नाही. असं होणार
नाही.